तर आता मी ब्रिजवरून चाललो आहे आता पुलगाव स्टेशनला. कारण का मला आता कंटाळा आला, बोललो तर कुठे जायचं कुठे नाही. घरापासून आला कंटाळा, बोललो चल कुठेतरी जाऊन येऊ बाहेर फिरायला. तर आता आम्ही चिंचोली गावातून पुलगावला नाश्ता करायला आलेलो, पण नाही वडापाव ना भजीपाव काहीच नाही भेटत तिकडे, फक्त समोसा भेटतो. तुम्ही पण आलात आणि तुमच्यासोबत पण असं झालंय का मला कमेंटमध्ये सांगा नक्की. हे बघा पुलगाव स्टेशन, रिक्षा स्टँड तिथं आम्ही बाहेरच उभे आहेत. आम्ही सगळं फिरलो, तिकडनं समोरचा रस्ता सगळा फिरलो, त्या साईडला पण गेलो, या साईडला पण बघितलं, कुठेच काही भेटत नाही. तर आता पुलगावमध्ये आता काही भेटलं नाही मला खायला, तर मी बोललो आता जाऊया आता आपण घरी. काढली बाईक आणि निघालो तिकडं पुलगाव स्टेशनवरून आता घरी जायला चिंचवलीला. तर मी आता लग्नाच्या हॉलजवळ आता आलो आहे आणि माझ्या बहिणीचं लग्न आहे. तर आता मी बहिणीच्या लग्नालाच आलो आहे. तर चला आता जाऊन बघूया काय आहे. आता माझी बहीण कुठं आहे, बहीण दिसली मला, पण नवरदेव काय दिसणं झालं आहे. मला वाटतं नवरदेवला इथून टाईम आहे यायला, तोपर्यंत करूया एन्जॉय. ए विघ्न्या, किती रुपये तिकीट? 30 रुपये सीट आहे, 6 जण बसणार, 6 जण. 6 जण.